रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. आजचा व्हिडिओ एखादी कथा सांगण्याकरिता नाही, तर एक समाजातली गोष्ट निरीक्षणास आली, त्याच्याबद्दल बोलावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला. तर आता सध्या सगळ्याच गल्ली गल्लींमध्ये गणपतींची स्थापना झालेली आहे. गणपती मंडळही वेगवेगळे आहेत. तर एक गोष्ट निरीक्षणास आली ती अशी की प्रत्येक गणपतींच्या समोर मंडळांमध्ये मोठे मोठे साऊंड लावलेले आहेत. अर्थात लावा, परंतु त्याच्यावरती फार विशेष गाणी आपल्याला ऐकायला भेटतात आणि ते अतिशय अश्लील सुद्धा असतात. कुठल्याच गाण्याला माझा आक्षेप नाही, पण एका गोष्टीचं जास्त वाईट वाटतं की आपण गणपतींच्या समोर गाणी लावतो मोठमोठ्याने, आणि तेही गाणी असे आपण लावतो, एवढे अश्लील लावतो की देवाच्या समोर आपण असताना ते गाणे आपल्याला ऐकावेसे सुद्धा वाटत नाही. माझा आक्षेप गाण्याला नाही, आक्षेप त्या ठिकाणी विचित्र गाणे लावण्याला आहे आणि अतिशय मोठ्या आवाजामध्ये सुद्धा ते लावले जातात. त्याच्यामुळे आपल्याही एरियामध्ये कुठे जर गणपती मंडळांच्या समोर असे गाणे लावून नक्कीच आपण देवाचा अपमान करत आहोत. अर्थात हे अशा प्रकारचे जे गाणे देवाचेच नाहीत असे लावणारे सुद्धा, गाणे लावणारे सुद्धा हे मोठे माणसंच आहेत आणि त्याच्यावरती अक्षरशः लहान लहान मुलं देवासमोर नाचतात. अर्थात लहान लेकरांना त्या गाण्यांचे अर्थ माहीत नाही, पण आपल्याला तरी माहीत आहेत. त्याच्यामुळे आपण देवाच्या समोर देवाचे कीर्तन लावा, देवाचे गाणे लावा, देवाचे भजन लावा, देवाचे स्तोत्र लावा. ते तिथे येऊन लेकरं ऐकतील, त्यांच्या कानावरती ते पडेल आणि त्याच्यातून सुद्धा चांगले संस्कार होतील. त्याच्यामुळे गणपती बाप्पा अशी एक देवता आहे ती विशेष आपल्याकडे वर्षभरामध्ये 10 दिवस राहते. त्याच्यामुळे त्या देवतेचा अपमान आपल्याकडून होऊ नये. त्या देवतेवरती श्रद्धा आपली आहे, त्या श्रद्धेनंच त्या देवतेची उपासना व्हावी. जर उपासना नाही झाली हरकत नाही, पण किमान अपमान तरी आपल्याकडून होऊ नये. आपल्या आसपास जर अशा गणपती मंडळामध्ये असे अश्लील गाणी देवाच्या समोर ऐकायला भेटले, त्यांना तिथेच आपण थांबवा. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.